नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज पंढरपूरमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले आणि मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले यांचे सुपुत्र चिरंजीव यश याचा विवाह सोहळा तनपुरे महाराज मठ येथे मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। या शाही विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबतच सांगोल्याचे दीपक आबा साळुंके पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके, सौभाग्यवती प्रणिताताई भालके, राष्ट्रवादीचे अनिल सावंत, आनंद पाटील यांच्यासोबतच पंढरपूर शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। या विवाह सोहळ्याला पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष यांच्यासोबतच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। यावेळी नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले व नागेश काका भोसले यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले। नमस्कार। आज यश आणि सिद्धी भोसले आणि जमदाडे हे दोन परिवार आज एका वेगळ्या बंधनात बांधले जात आहेत आणि रेशीम गाठ म्हणतात तसाच हा कार्यक्रम आज होत आहे। आमच्या परिवारावर, आमच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही, सर्व मित्रमंडळ, नातलं आणि सर्व आपली माणसं इथं आज गोळा झाली आहेत आणि कुठलंही शुभ कार्य एकट्यानं पार पडत नाही, त्याला तुमच्यासारखी लाख मोलाची माणसांची साथ, माणसांचे आशीर्वाद हे आम्हाला महत्त्वाचे असतात आणि तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन इथं सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। यानंतर काका माझे मित्र, सहकारी, ज्येष्ठ नेते, माजी आमदार, माजी खासदार, सर्व इष्टमंडळ माझ्यावर प्रेम करून आमच्या कुटुंबावर जी आम्हाला विश्वासपात्र केलं, तुम्ही आलात म्हणून आमच्या कार्याला मोठं योगदान वाटलं असंच कायम तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी राहू। तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो।